जो पेन पाटील साहेबांचा जो गट आलेला आहे आणि अरुण डोंगरेने जो काल प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मनापासून अजितदादा पवारांचं आम्ही त्यांचे आभार मानलेले आहेत. पुन्हा आज तुमच्या वतीनं मी यांचं स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. हा पक्ष म्हणजे पवार साहेबांचा असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल, हा काम करणाऱ्या नेते मंडळींचा पक्ष आहे. प्रशासनावर अचूक पकड, गोरगरीब सामान्य आणि शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू. शाहू फुले आंबेडकर हा जो आपला विचार आहे तो सगळा विचार घेऊन कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं चालणाऱ्या पक्षानं अनेक वर्षे या राज्यामध्ये गरुड भरारी मारलेली आहे. आता या प्राप्त परिस्थितीमध्ये यावेळेला अनेक वेळेला आपण युतीमध्ये कसं गेलो, कसं जावं लागलं, कशा प्रकारच्या भावना यापूर्वी सुद्धा साहेबांनी भारतीय जनता पक्षावर घेतलेल्या होत्या याचा उहापोह अनेक वेळा केलेला आहे. आज काही ती वेळ नाही, पण तो राहुल पाटील, राजेश पाटील आणि के.पी. पाटील यांच्या येण्यानं आणि अरुणराव डोंगरे यांच्या येण्यानं एक फार मोठी शक्ती. आता काय झालं, मी हत्ती आणि हिमालय सारखे शब्द वापरते म्हणून आज ते कुजबुजमध्ये म्हणून ते शब्द आज न वापरता बुलडोझरची ताकद, 10 JCBची ताकद ही राहुल पाटील आणि राजेश पाटील आणि या सगळ्यांच्यामुळे आम्हाला मिळालेली आहे. आणि मला वाटतंय संकटाचा डोंगर आम्ही उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही, एवढी शक्ती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेली आहे. अजूनही 2-3 तालुके आहेत की जिथं आपली कमतरता आहे. नेम मी धरून बसलेला आहे, नेम चुकणार नाही अशी अपेक्षा करूया. आणि दिवाळीपूर्वी निदान तो गोड समारंभ सुद्धा होईल अशा प्रकारची एक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि बंधूभगिनींनो, राष्ट्रवादी पक्ष आता येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करेल, चमकदार कामगिरी करेल. कारण यापूर्वी सुद्धा 5 आमदार, 2 खासदार अनेक वेळा आपण निवडून आणण्यामध्ये यश मिळालेलं होतं. तेच पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करू, श्रम करू, जनतेपर्यंत जाऊ. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युती ही जनतेसाठी काय काम करू शकते, शेतकऱ्यांसाठी काय काम करू शकते, सामान्य आणि दीनदलितांच्यासाठी काय काम करू शकते, ते आपण घराघरात जाऊन येणाऱ्या या सर्व निवडणुकीमध्ये युतीचा झेंडा कसा फडकेल आणि राष्ट्रवादी जागा सगळ्यात जास्तीत जास्त कशा निवडून येतील त्याचा निश्चितपणानं आपण प्रयत्न करूया. मला वाटते दसरा झाल्याबरोबर, दिवाळी झाल्याबरोबर आपल्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. कारण त्यांचं आता आणि मतदार यादीचं काम आता सुरू झालेलं आहे, त्याची प्रभाग रचना पूर्ण झालेली आहे. आता नगरपालिका दुसऱ्यांदा येतील, नगरपंचायत नगरपालिका. आणि जानेवारी एंड पर्यंत सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आपल्याला महानगरपालिकेसकट या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपवायच्या आहेत. माझी विनंती आहे की आपण दसरा ते दिवाळीमध्ये पुन्हा एकदा जिल्ह्याची बैठक घेऊ. आपल्याला जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी आपल्याला तालुक्यामध्ये जाऊन मेळावे घ्यावे लागतील. तालुक्यामध्ये जाऊन आम्ही 10-12च्या 12 तालुक्यात मेळावे घेऊ. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपालिका वाईज त्या गावामध्ये जाऊन बैठका घ्याव्या लागतील. आणि शेवटी महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर इचलकरंजीसाठी आपल्याला त्या शहरामध्ये सगळ्यांनी मिळून, कारण जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या असतात, नगरपालिकेच्या झालेल्या असतात, त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण या शहरामध्ये लक्ष घालावं. ज्याचा उल्लेख मगाशी आदिल फरासने केला की राजेश पाटील आणि राहुल पाटील या मंडळींचा फार मोठा उपयोग आणि अरुण डोंगरेचा उपयोग या आपल्या शहराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होईल. आज अरुण डोंगरे परगावी असल्यामुळे येऊ शकलेले नाही. ते असते तर डोंगरे आहे का मोळा कसा आहे हे त्यांनी सांगितलं असतं. तर मुंबईच्या भाषणामध्ये मी भाषण त्यांचं ऐकलं. डोंगरे म्हणजे आम्ही मोळे, एकदा चिकटलं की आम्ही सोडत नाही. आणि हत्तीला बसवून उठवण्याची ताकद
या डोंगरांच्या मध्ये आहे असं ते सांगितलं होतं. निदान आज आपण त्या भाषणाला मुकलेलो आहोत, तर ते आज हजर नाही. ठीक आहे, त्यांचे आपण स्वागत करू. त्यांचे चिरंजीवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतेच, परंतु त्यांनी पुन्हा प्रवेश केला, त्यांचंही मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. की आपले इथे राज्यसभेचे भाजपचे खासदार आणि विद्यमान शहराचे शिवसेनेचे आमदार यांनी आपल्या 81 जागा आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या, त्या वाटून घेतलेल्या आहेत. त्यांची बेरीज 80 झालेली होती, एकच जागा शिल्लक होती आमची. म्हणजे त्यावेळेला मी म्हणालो की तिघा नेते मंडळींनी बसून आपण जर जागेचा जर सरपंच सोडवला, आपण एक लक्षात ठेवा ही निवडणूक काही सोपी नाही. महानगरपालिकेत 4 प्रभाग म्हणजे 4 उमेदवारांचा एक प्रभाग आहे, पॅनेल आहे, पॅनेल. एकही त्यातला जर जिल्हा असला तर तिन्हीच्या तिन्ही राहिलेले अडचण देतील. म्हणून शक्तीवाली माणसं पाहिजेत. आणि मी त्याचा उल्लेख केला, 20 ते 25 वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहोत. अनेक महापौर, अनेक स्टँडिंग कमिटी चेअरमन, अनेक समित्याचे अध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेले आहेत. कासव गतीनं चालणारा पक्ष आहे आणि म्हणून आम्हाला दुर्लक्ष करू नका. परवा समन्वय समितीची एक बैठक झाली आमची, त्याच दिवशी मंगळवारी कॅबिनेट झाल्यानंतर, अरुण डोंगरेच्या प्रवेशानंतर. आता त्या समन्वय समितीमध्ये 3 पक्षांची समन्वय समिती आहे. त्यावेळी सुनील तटकरे साहेब हे आमच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि मी एक त्यात आहे. उदय सामंत आणि आपले राजे शंभूराजे हे शिवसेनेचे शिंदे गटाचे सदस्य आहेत. आणि आमच्या या कमिटीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री आहेत आता. आणि रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष एक सदस्य आहेत. त्या दिवशी ठरलं की ज्या ज्या जिल्ह्यातील जे संपर्क मंत्री आहेत, ज्या ठिकाणी पालकमंत्री, आता इथं पालकमंत्री आंबेडकर आहेत, ते शिवसेनेचे आहेत. आणि राहिलेले 2 संपर्क मंत्री भारतीय जनता पक्षाने नेमलेला आणि आम्ही एक नेमलेला आहे. पण भारतीय जनता पक्ष बहुतेक मिसाळच असतील, त्यात दत्तनगर दादा मला माहिती नाही. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग 3 जिल्हे संपर्क मंत्री म्हणून आहेत. या तिघांनी बैठक घेऊन आपापल्या जिल्हाध्यक्षांना घेऊन जागेचं वाटप करावं असं ठरलेलं आहे. मला वाटतं असं चर्चा होऊन, बैठक होऊन आपण जर विधानं केली नाही तर एकमेकात तिन्ही पक्षात विनाकारण वाद तयार होतील, मतभेद तयार होतील आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये एक चुकीचा संदेश जाऊ नये. माझी या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना विनंती आहे की आपण बैठका घेऊन चर्चा करूनच त्यावर चर्चा करणं योग्य आहे. जागा मागणं ज्यादा हे काय अयोग्य नाही, प्रत्येकजण मागणारच. ताकद असला तरी मागणार, ताकद नसली तरी मागणार. परंतु शेवटी एकत्र जायचं असेल तर याच्यात चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये काय होईल याचं भविष्य मी काय सांगणार नाही. महानगरपालिका या एकत्रित लढवाव्या लागतील तरच आपला तिघांचाही युतीचा झेंडा फडकेल असं माझ्यासारख्या 30 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं मत आहे. कारण 4 उमेदवारांचा प्रभाग आहे आणि फार मोठं शहरामध्ये 4 प्रभागाचा 4 उमेदवारांचा एक प्रभाग म्हणजे मतदारांची संख्या किती झाली? 32,000 पर्यंतची संख्या किती. तर मला वाटते यापुढे अशी वक्तव्य आमची सगळी नेते मंडळी टाळतील, एक वाक्यता राहील आणि चांगल्या प्रकारे आपण सामना करू असा विश्वास मला या निमित्ताने आहे. आणि आता शेवटचा विषय जो आज आहे भैयासाहेबांनी घेतलेला, हे अश्वमेघचा घोडा आम्ही 2 महिन्यापूर्वी सोडलेला रिंगणात पदवीधरांचं रजिस्ट्रेशन आपण त्यावेळेला सुरू केलेलं आहे. म्हणजे या मतदारसंघातील 5 जिल्ह्यातील कुणी अजून एवढी मोठी भरारी घेतली नसेल तितकी भरारी भयामानेने घेतलेली आहे. रजिस्ट्रेशन जास्त होण्यावरच तिकीट आहे. शेवटी पुणे जिल्हा यामध्ये आहे सगळ्यात मोठा, नंतर सातारा, सांगली 2 छोटे आणि सोलापूर आणि कोल्हापूर आणि 2 मोठे, अशा 5 जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे.
जर कोल्हापूर जिल्ह्यातील रजिस्ट्रेशन नोंदणी जर जास्त झाली तर मी आमचे नेते मंडळीला पटवून देऊ शकतो की भयामाने कसा योग्य उमेदवार आहे. आणि मी यापूर्वी सुद्धा ज्या दिवशी आपण बैठक घेतली त्या दिवशी सांगितलं, एकूण पदवीधराच्या 4 निवडणुकामध्ये विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याने कागल तालुक्याने काय कामगिरी केलेली आहे ते उमेदवार आजही सांगतील. मग शरद पाटलांना आपण निवडून आणण्यामध्ये भूमिका फार महत्वाची घेतलेली होती. ते जनता दलाचे उमेदवार होते, त्यांना आपण पाठिंबा दिला होता. त्यानंतर सारंग पाटील आणि लाड, आता अरुण अण्णा लाड यांच्यात लढत झाली म्हणून आमची बंडखोरीमुळे जागा गेलेली होती. दोघांची बिजनेस कितीतरी पेक्षा जास्त, संध्याकाळ दादापेक्षा जास्त झालेली होती. आणि गेल्या वेळा तरी अरुण लाडना आपण राष्ट्रवादीतून निवडून आणलं, जवळजवळ पहिल्या फेरीत. मला वाटतं हा गेल्या वेळेचा अनुभव लक्षात घेता हे राष्ट्रवादीचं तिकीट आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्या शरद पवार गटात असल्यामुळं आमचं अजितदादा पवारांना हे तिकीट मिळालं पाहिजे अशी भारतीय जनता पक्षासमोर आम्ही सांगू. यापूर्वी भारतीय जनता पक्षाचा किती वेळा जरी आमदार जरी असला तरी या गेल्या 3-4 सलग निवडणुकीमध्ये ही राष्ट्रवादी क्रमांक 1 वर आलेली आहे. हे पटवून देऊ. म्हणजे अंतर्गत पक्षांतर्गत तिकीट सोडून घेणं आणि त्याच भयामानेच्या नावावर येणं ही कसरत करण्याची जबाबदारी वास्तविक माझी आहे. परंतु हे कधी तुम्ही जर रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात केलं तर मी छाती टोकून सांगू शकतो की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला तिकीट द्या, आम्ही भयामानेला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि मी अश्वमेधचा घोडा 2 महिन्यापूर्वी सोडलेला आहे. 1 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होणार आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत ती तारीख आहे. वाटतं आता दुसरा काही विचार न करता आपल्याला दिवाळी त्यावेळा आहे, दिवाळी आहे काय त्यानंतर आहे, दिवाळी होती म्हणजे होती काय नाही कधी होती त्याच वेळेला आहे. असू दे दोन्ही आता कराच लगेच चटकन आता हायगीत करू नका. आणि सांगली, सातारा तिथे भयामाने गेलेले आहेत, त्यांची ओळख आहे. शिवाजी विद्यापीठाचे ते अनेक वर्ष सिनेट मेंबर राहिल्यामुळे तिथं त्यांच्या ओळखी आहेत. ते संस्था चालक असल्यामुळे अनेक संस्थांचे त्यांच्या ओळखी आहेत. आता राहिला सोलापूर आणि पुन्हा. आता पुन्हा अजितदादा पवारांची जबाबदारीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. आणि त्यानंतर राहिला सोलापूर. मला वाटतं या मत्तीच्या निमित्ताने भयामानेने जाऊन आतापासूनच जरा तिथं काम करावं या पुराच्या ह्याच्यात. तर 25 लाखाचा जे आता आपण साहित्य घेऊन जाणार आहोत त्याच्या ही जी कमिटी नेतृत्व करणार आहे त्यात भयामानेने अग्रभागी राहून ही मदत पोचवावी अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि जे फॉर्म त्यांनी आणलेले आहेत थांबून फॉर्म घेऊन आपण जावेत. आणि जी कमिटी आपण नेमलेली आहे त्यांनी कमिटीनं ताबडतोबीनं आत्ता संध्याकाळी बँकेत मला येऊन भेटावं आणि आपण पुढची चर्चा करून आपण ताबडतोबीनं कामाला लागूया. बाळासाहेब पाटील यांनी ताबडतोबीनं जे डाळ पुरवतात, अन्नधान्य पुरवतात, तेल पुरवतात अशा व्यापाऱ्यांना ठोक मध्ये देण्यासाठी आज गाठावं. त्यांना कमीत कमी दर ठरवून घ्यावा. 100% बाकी त्यांची मिळेल, त्याच्यात काही तुम्ही चिंता करू नका आणि ते काम सुरू करावं. तुम्हाला त्या कमिटीत घातलेलं आहे मी. तर आपण 2 दिवसात उद्या किंवा परवा तेवढे ट्रक ठेवण्याची सुद्धा जबाबदारी किती ट्रक होतील बघा. त्याप्रमाणे 2 दिवसात उद्या परवा 2 दिवसामध्ये सोलापूरच्या या आणि लातूरच्या या 2 जिल्ह्यात आपण घेऊया. धाराशिव नाही बीड फार लांब होतो. अनेक नुकसान आहे पण आपण एवढं पोचणार कसं. सोलापूर जवळ आहे, धाराशिव आणि लातूर असे 3 जिल्हे जरा तर आपण तिथं पोचणार नाही. पण तुम्ही आणि 35 लाख झाला बीडला देऊ आपण लगेच. तर आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आणि आपण याला सगळ्यांनी सरळ हाताने मदत करावी. कारण प्रत्येकाला टार्गेट मी देणारच आहे, त्यांनी तुम्ही आनंद जमाच करायचा आहे अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि उद्या अमित गाताडे आपले इचलकरंजीचे कार्यकारी अध्यक्ष यांचा वाढदिवस आहे, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना या नवरात्रीच्या, दसऱ्याच्या, विजयादशमीच्या शुभेच्छा देतो.
आणि पुन्हा एकदा बैठक असल्यामुळे दिवाळीचे त्यावेळेला देऊ आणि आपली ही दसरा सण सर्वांच्या जीवनामध्ये एक उत्साहवर्धक, तुमच्या जीवनामध्ये चैतन्य जाईल, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचं परिवर्तन घडणारी हो अशा प्रकारची आई अंबाबाईकडे प्रार्थना करतो. राहुल पाटील, राजेश पाटील, रणजित पाटील आणि अरुणराव डोंगळे ज्या अपेक्षा त्यांच्या असतील त्या आमच्याकडून पूर्ण करण्याची शक्ती आई अंबाबाईने आम्हाला द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. पूज्य महाराज.